की या संपूर्ण इलेक्शनमध्ये माझी तर इच्छा होती हे बिनविरोध व्हावं, इलेक्शनच होऊ नये. म्हणून पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी इलेक्शन अनाऊन्स झालं, मी पहिल्या दिवशी चॅनलवर गेले आणि म्हणाले वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध झालं पाहिजे. दुर्दैव आहे की काही लोकांचे फॉर्म अजूनही राहिले, पण ठीक आहे, आता मतदान होईल. पण हे विक्रमी मतदान नक्की होईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. आपल्या सगळ्यांना मतदानाचा नंबर कितवा आहे आपला? एक नंबरला वहिनींचं नाव, चिन्ह आणि बटन आहे. त्या एक नंबरच्या शेजारचं बटन दाबून दादाला आदरांजली, श्रद्धांजली द्या आणि वहिनींना साथ द्या ही विनंती करायला मिळाली. ही दिवस आणि हा वेळ कुठल्याही बहिणीवर येऊ नये. मला आजही तो दिवस आठवतो. मी सकाळी वॉक करत होते. 8:40-45ची ती वेळ होती आणि पार्थचा मला फोन आला. अनेक वेळा पार्थन मी फोनवर बोलतो, म्हणलं इतक्या सकाळी काय फोनवर काढलं? मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय. मला काय पण बोलू नकोस. मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलंय. म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये आहे? काहीतरी बोलू नको, चेक कर नीट. एका फोनवर तो माझ्याशी बोलत होता, दुसऱ्या फोनवर मुसळे इथे आहेत, मुसळेंना माहिती होतं आणि मुसळे, किरण गुजर हे सगळे तिथे होते आणि तिथून ते व्हिडिओनी पार्थला दाखवत होती ही घटना झाली. आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला. आजही मला विश्वास बसत नाही. ते प्लेन बघायची हिंमत मी पण केली नाही. त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो. वहिनींना माझ्यात तर हिंमत पण नव्हती. पार्थ म्हणला बघायचंय, म्हणलं मला नाही हिंमत बाबा बघायची ती. मी डोळे बंद केले तेव्हा, कारण का मला अजूनही अपेक्षा होती की कदाचित त्या विमानात दादा नसेलच आणि असला तर दादा त्याच्यातून चालत बाहेर येईल. आपण कशाला वाईट विचार करायचा. पण झालं ते झालं. आपण आता एक शब्द सगळ्या बारामतीकरांनी एकामेकाला दिला पाहिजे की दादाची जी स्वप्न आहे ती आपण सगळी एकत्र मिळून पूर्ण करू. दादाची जी जी बारामतीची स्वप्न आहे ही सगळी पूर्ण करण्यासाठी जी काही सहकार्य, मदत आमच्या सगळ्यांची लागेल ती आम्ही सगळी नक्की करू आणि बारामतीची आन बान आणि शान जी 6 दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिली आहे ती टिकून ठेवण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे आणि आमच्यावरही. आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पडीन. पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या सगळ्यांना शब्द देते की या संघर्षाच्या काळात, या इलेक्शनमध्ये आणि पुढच्या या संपूर्ण विकासामध्ये आपण सगळे एकत्र राहू. दादाला मनापासून आदरांजली अर्पण करते, श्रद्धांजली अर्पण करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.